थेट आपण जातोय नांदेडमध्ये। नांदेड जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाल्याची ही दृश्य आहेत। हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि त्यामुळे मशागतीची कामं वेगाने करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय आवश्यक आहे। आणि असं असतानाच डिझेल अभावी ही कामं आता ठप्प झाली आहेत। शेतकरी रात्रभर कॅन घेऊन पंपावर मुक्काम करतात आणि शेतकऱ्यांनी तात्काळ पुरवठा सुरळीत करण्याची मागणी देखील केली आहे। नांदेडमधली पेट्रोल पंपावरची ही दृश्य आहेत। एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत तर दुसरीकडे नागरिकांना असा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 10 ते 12 लिटर डिझेल लागायला एकरी येतं द्यायला 2000 डिझेल ते 2 एकर करून काय करा। आता आमच्याकडे 10 ते 15 एकर चिपाटीचे राहणार तर शेतकऱ्यांना काय करायचं आता माहिती आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की कळकळीची विनंती आहे तो आम्हाला शेतकऱ्याला पूर्ण शेतीच्या उद्यमासाठी आम्हाला काही पियाचं नाही काही करायचं नाही। डिझेलाची आम्हाला पुरवठा द्यावे। डिझेल इथं 2000चं माल आम्ही होईता कसं करावं। 2000 डिझेल आम्हाला पुरवलं का आमच्या ट्रॅक्टरला? सर तुमच्या डोळ्यासमोर आहे। आम्ही रात्री 9 वाजता येतात सकाळचे 8 वाजले अजून डिझेल पुरवठा आहे। डिझेल कुठं आहे? मग डिझेल अजून 12 घंटे वाले तर आम्ही उभं आहेत अजून डिझेल आलेलं नाही इथे। टोटल पंपामध्ये डिझेलची कमतरता असल्यामुळे सगळे शेतकरी आणि शेतकऱ्याला असं आहे की कॅन सुद्धा भरून देत नाहीत। 1000-2000चं डिझेल देतात। प्रत्येक शेतकऱ्याला पंपावर ट्रॅक्टर आणणं होत नाही कारण बरेच दूरचे प्रत्येक तालुक्यातून शेतकरी इथे येत आहेत। प्रत्येक तालुक्यात पंप नाही आहे। असं करून गव्हर्नमेंटने थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक शेतकऱ्याची काळजी घ्यावी।